श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ दिवस क्रमांक 289। राम म्हणाला, मिथ्या वाक प्रपंच आणि तज्जन्य विद्या ही दोन्ही जर अविद्येची कार्य आहेत, तर विद्या ही अविद्येची विरोधी कशी? आणि आपला नाश करून घेण्यासाठी ती विद्येची प्रार्थना कशी करते? वशिष्ठ म्हणाले, अविद्या ही अनेक जन्मांमधील सुकृतामुळे शुद्ध अंतःकरण रूपाने परिणत झाल्यावर विद्येची प्रार्थना करीत असते, कारण आत्मनाशातच तिचे हित असते. अविद्या अविद्येनेच नष्ट होते. अविद्या अतर्क्य असून ती पाहता पाहता नाहीशी होते. ती विवेकाला आच्छादित करते आणि विविध जगे निर्माण करते, परंतु ती कोण आहे हे कळत नाही. म्हणून जग हे एक आश्चर्यच आहे. अविद्येकडे पाहिले नाही तरच हिचे स्फुरण होते, आणि हिच्याकडे पाहिले म्हणजे ती नष्ट होते. हिचे स्वरूप जाणले नाही तर ती प्रमाणभूत होऊन बसते व माणसाला संसार बंधनात पाडते. आत्म्याशी अभिन्न असलेली ही अक्षरात्मक मूलमाया क्षरात्मक व त्रिगुणात्मक मायारूपी जगाचा विस्तार करते. म्हणून क्षर आणि अक्षर अशा पुरुषाहूनही भिन्न असलेला आत्मा हाच पुरुषोत्तम होय. परमार्थदृष्ट्या माया म्हणून वेगळे असे काही नाहीच. आचार्य, श्रुती, तर्क, स्वानुभव आणि अभ्यास यांच्या योगे तू हे शास्त्र समजून घे. सत्य ज्ञान प्राप्त होईपर्यंत माझ्या वचनांवर विश्वास ठेवून अविद्या नाहीच असा निश्चय कर. हे सारे दृश्य मनोमय असल्यामुळे असद्रूप आहे. मनाचा निराश झाला म्हणजे जगाचा बाध होऊन ब्रह्मच अवशिष्ट राहते. हे ज्याला समजते तोच मुक्त होतो. जगाला स्वप्नवत समजून त्याच्याकडे अनासक्त दृष्टीने पाहणाऱ्याला कधीच दुःख होत नाही. देहेंद्रियांना आत्मा समजणारा मनुष्य अविद्येच्या जाळ्यात सापडतो. शब्द आणि त्यांचे अर्थ जरी मिथ्या असले तरी व्यवहारात त्यांचा त्याग करून चालत नाही. व्यवहार सांभाळण्याकरिता महात्म्यांनाही शब्द व त्यांचे अर्थ यांचा आश्रय करावा लागतो, कारण मिथ्याभूत शास्त्रदृष्टी वाचून आत्मज्ञान होणे शक्य नाही. अविद्यादिक सारे जर मिथ्याच आहे तर शास्त्राची तरी आवश्यकता काय असेही म्हणता येत नाही, कारण अविद्येमध्ये गुरफटणारा जीव आत्मज्ञानाखेरीज तरत नाही. म्हणून आत्मज्ञानही हवे आणि त्यासाठी शास्त्रज्ञान देखील हवे. अविद्येच्या पलीकडे असलेल्या पदाला अक्षय पद म्हणतात. अविद्या ही दुर्दैवाने कोठून तरी उत्पन्न झालेली असून आत्म्याच्या आश्रयाने स्थित झाली आहे. त्यामुळे ती कोठून व कशी उत्पन्न झाली या विचारात कालक्षय न करता ती मला कशी नष्ट करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. रामा, कालांतराने अविद्या क्षीण झाली म्हणजे तिचे स्वरूप तुला समजून येईल. अविद्या असत असली तरी महान अनर्थ उत्पन्न करणारी असून हिच्या तडाख्यात सापडला नाही असा पुरुष विरळाच होय. भय, विषाद, हृदरोग अशी दुःखे उत्पन्न करणाऱ्या अविद्येचा तू नाश केलास म्हणजे तू जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होशील. राघवा, चिदाभास हा अनादी, भ्रमरहित, सर्वव्यापी, निरामय आणि अमृत ब्रह्म आहे. शांत समुद्रात जसे स्पंद उत्पन्न होतात त्याप्रमाणे स्पंदरहित ब्रह्माचे ठिकाणी चिदाभास उत्पन्न होतात. समुद्रातील पाणी जसे स्पंद आणि अस्पंद अशा दोन्ही रूपांनी प्रकट होते, त्याप्रमाणे परमात्मा त्रिगुणांच्या योगे आपली क्रियाशक्ती व्यक्त करतो आणि चांचल्य धारण करतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.